इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्रतर्फा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट आहे की सर आर्मी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती, त्याचबरोबर यारो पुणे आर्मी रॅली भरती, यारो मुंबई आर्मी रॅली भरती, यारो नागपूर आर्मी रॅली भरती, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती। तर या पाचही यारोचे ज्या इंडियन आर्मी रॅली भरतीचे जे पेपर आहे हे 30 जून पासून झाले होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर रिझल्ट कधी लागणार आहे। पण सध्याच्या कंडिशनला 72-73 यारोचा रिझल्ट लागलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा रिझल्ट लागला नाही आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर यारो झालं, त्याचबरोबर यारो नागपूर, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, यारो पुणे ह्या पाचही यारोचा अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागला नाही। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा, टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही। तर कधीपर्यंत हा रिझल्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राचा कटऑफ किती जाणार आहे, या पाचही यारोचा किती मार्क आपल्याला असले पाहिजे जेणेकरून आपण पेपर पास होणार आहे। कारण की बाकीच्या राज्यांचा जर आपण कटऑफ पाहिला तर त्याच्या अंदाजाने तर मी या ठिकाणी तुम्हाला कटऑफ या ठिकाणी सांगणार आहे की आपल्याला पेपर पास होण्यासाठी किती मार्क असले पाहिजे। आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्राउंड कधीपासून होणार आहे आर्मी भरतीचा या पाचही यारोचा याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। मेन म्हणजे रिझल्ट कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला पेपरमध्ये किती तुमचे प्रश्न बरोबर आहे, 50 पैकी तुम्ही किती प्रश्न सोडवले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क या ठिकाणी आहे। तर पहा, इंडियन आर्मी भरतीचा रिझल्ट लागलेला आहे बाकीच्या राज्यांमध्ये, जसं सिक्कीम झालं, त्याचबरोबर आसाम झालं, त्याचबरोबर राजस्थान झालं, त्याचबरोबर जम्मू काश्मीर झालं, तर ह्या काही मेघालय झालं, शिलाँग झालं, तर ह्या काही या ठिकाणी यारोचा रिझल्ट या ठिकाणी लागला आहे। आणि यामध्ये जे एक यारोचा रिझल्ट अपलोड करणे या ठिकाणी चालू आहे, एक यारोचा रिझल्ट या ठिकाणी अपडेट करणे त्या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा पाचही यारोचा जो रिझल्ट आहे, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा, यारो नागपूर म्हणा, यारो पुणे म्हणा, यारो मुंबई म्हणा, यारो कोल्हापूर, या पाचही यारोचा जो रिझल्ट आहे आपल्याला हा 5 दिवसाच्या अंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर वेबसाईटवर तुम्हाला डेली या ठिकाणी चेक करत राहायचं आहे। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं सुद्धा आपल्याला चेक कसं करायला लागते। तर आपल्याला जॉइन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर आपल्याला जावं लागणार आहे आणि वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला तो कॅप्चर टाकावा लागणार आहे। कॅप्चर टाकल्यानंतर सीईईचा ऑप्शन एक या ठिकाणी दिसणार आहे आपल्याला, तर त्या सीईईच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर त्यावर आपल्याला रिझल्ट दिसणार आहे, जे लेटेस्ट मध्ये रिझल्ट लागलेला आहे ज्या यारोचे। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा, टेन्शन वगैरे घेऊ नका, लवकरच या ठिकाणी महाराष्ट्रातील या पाचही यारोचा आर्मी भरतीचा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, या 5 दिवसाच्या अंतर तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटणार आहे, लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तर तुम्ही जशी लिस्ट लागली तसं ज्या विद्यार्थी मित्रांनो मी टेलिग्राम ग्रुपवर सर्व लिस्ट टाकणार आहे। तर लिस्ट आपल्याला कशा पाहायच्या, तर त्याच्यासाठी तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर त्यावर तुम्ही क्लिक करून जॉईन करून घ्या। आणि त्यावर मी जसा रिझल्ट लागला सर्व PDF त्यावर जे सर्व यारोच्या आर्मी भरतीच्या लिस्ट मी त्या टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी टाकणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर लवकरच आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे, 4-5 दिवसाच्या अंदर या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे। आजही रिझल्ट लागू शकतो, उद्या रिझल्ट लागू शकतो, परवाही रिझल्ट लागू शकतो, एक लक्षात ठेवा, कधीही या ठिकाणी रिझल्ट लागू शकते महाराष्ट्राचा। तर त्यावर रिझल्टचे अपडेट चालू आहे, कारण की स्टार्टिंगला जेव्हा रिझल्ट लागला फक्त एकच यारोचा रिझल्ट लागला होता, त्यानंतर दुसरा सुद्धा यारो आला, त्याचबरोबर असे आतापर्यंत जे 73 यारोचे या ठिकाणी रिझल्ट लागलेले, एक लक्षात ठेवा। तर महाराष्ट्राचा सुद्धा तुम्हाला लवकर या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार आहे, तर संयम आपल्याला ठेवायचा आहे। तर आता आपल्याला आर्मी भरतीमध्ये पेपर पास होण्यासाठी किती प्रश्न बरोबर आले पाहिजे, तर यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 50 पैकी 20-25 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे, तेव्हा कुठे आपण पेपर पास होणार आहे। SC ST OBC EWS ओपन कोणती कॅटेगरी असा। त्याचबरोबर यारो नागपूरमध्ये जर आपण कटऑफचा विचार केला तर यारो नागपूरमध्ये 20 ते 25च्या दरम्यान आपल्याला 50 पैकी जर प्रश्न बरोबर असेल आपले, तर आपला या ठिकाणी लिस्टमध्ये नाव येऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 20 ते 25 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे 50 पैकी, तेव्हा कुठे आपल्या लिस्टमध्ये नाव येणार आहे, ग्राउंड आपल्याला भेटणार आहे। त्यानंतर यारो पुणेमध्ये SC ST OBC EWS ओपन कोणती कॅटेगरी असा। त्याचबरोबर यारो पुणेमध्ये जर आपण पाहिलं तर 50 पैकी आपले 20-25
प्रश्न या ठिकाणी बरोबर आले पाहिजे, तेव्हा कुठं आपल्या लिस्टमध्ये नाव येणार आहे SC ST OBC EWS ओपन, महिला उमेदवार असो किंवा पुरुष उमेदवार असो, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण यारो मुंबईचा जर विचार केला तर यारो मुंबईला सुद्धा 50 पैकी 20-25 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे। SC ST OBC EWS ओपन कोणती कॅटेगरी असा तर पेपर आपण या ठिकाणी पास होणार आहे। आणि यारो कोल्हापूरचा जर विचार केला, यारो कोल्हापूरमध्ये सुद्धा आपले 20 ते 25 प्रश्न बरोबर आले पाहिजे 50 पैकी, तेव्हा कुठं आपण पेपर पास होणार आहे। ग्राउंडसाठी आपल्याला बोलावण्यात येणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की हा मला दरवर्षीचा अंदाज आहे, कारण की मी जे स्पेशल त्या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी जात असतो, ज्या ठिकाणी ग्राउंड राहते त्या ठिकाणी मुलांचे त्या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी जात असतो, तर मुलं सांगते की खूप कमी आम्हाला मार्क होते, आम्ही अभ्यासही केला होता तरी सुद्धा आम्ही पेपर या ठिकाणी पास झालो। तर आर्मी भरतीचा पेपर पास होण्यासाठी खूप कमी प्रश्न आपले बरोबर असले तरी सुद्धा आपण पेपर पास होतो, कारण की नॉर्मली पेपर आहे, पेपर सुद्धा सोपा राहते। काही काही विद्यार्थी यामध्ये असे सुद्धा की तुक्के मारून सुद्धा पेपर पास होते, पोरं एक लक्षात ठेवा, ठीक आहे। असे लय वेळा झालेले आहे, याच्या अगोदर एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्हाला जर वाटत असेल की बा आपला पेपर चांगला नाही गेला आहे, त्याचबरोबर आपण फेल होणार आहे, असं तुम्ही या ठिकाणी डिमोटिवेट होऊ नका। अशानं तुम्ही डिमोटिवेट होसाल तर आतापासून आपलं फिजिकलच्या इकडे लक्ष द्या, आपण पेपर या ठिकाणी होणारच आहे, एक लक्षात ठेवा। आणि जास्त पोरं यावर्षी महाराष्ट्रामध्ये ग्राउंडसाठी बोलावल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता आपण ग्राउंडचा जर विचार केला, ग्राउंड कधी असणार आहे महाराष्ट्रातील या सर्व आर्मी भरतीचा, परत तुम्हाला ग्राउंड पाहायला भेटणार आहे आर्मी भरतीचे। तर आपण यारो नागपूरचा जर विचार केला तर यारो नागपूरचं जे ग्राउंड आहे हे सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी भरतीचा सुद्धा आपल्याला ग्राउंड आहे, हे जवळपास तुम्हाला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण यारो पुणेचा जर आपण ग्राउंड पाहिलं तर यारो पुणेचं जे ग्राउंड आहे हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर यारो मुंबईचं जे ग्राउंड आहे हे डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की पुणे यारो आणि मुंबई यारो हे जे लेट यांचं ग्राउंड असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यारो कोल्हापूरचं ग्राउंड एक तर स्टार्टिंगला सुद्धा होऊ शकते, जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा मग जानेवारीपर्यंत सुद्धा जाऊ शकते, लक्षात ठेवा, यारो कोल्हापूरचं। तर आपल्या फिजिकलच्या तयारीवर लक्ष ठेवा, कारण की आता जे विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह कॅलेंडरच या ठिकाणी येणार आहे, टाइम टेबल लवकरच या ठिकाणी येणार आहे, कोणकोणत्या यारोचं कधी या ठिकाणी ग्राउंड आहे। तर आपल्याला आपापल्या तयारीवर तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवा, ग्राउंडवर फोकस करा, 1600 मीटर रनिंगच्या टायमिंगवर या ठिकाणी फोकस करा, कारण की फर्स्ट ग्रुपमध्ये जर तुम्ही रनिंग काढली तर जास्त चान्सेस असते आपलं सिलेक्शन होण्याचा आर्मी भरतीमध्ये। आणि आता पहिल्यासारखी कॉम्पिटिशन नाही राहिली आर्मी भरतीमध्ये, 100 पोरं एका बॅचला सोडते, 100 पैकी 70 पोरं घेते, 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत पूर्ण फुल टाइम दिला जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 2 ग्रुप असते, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप। मागच्या वर्षी फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप होता आणि यावर्षी सुद्धा तसंच असणार आहे, कारण की दरवर्षी तेच राहते, तोच पॅटर्न राहते दरवर्षी, एक लक्षात ठेवा। तर 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आपला टाइम आला पाहिजे, त्याच्या अगोदर जरी आपण आलो तरी सुद्धा आपण पेपर या ठिकाणी पास होणार आहे। तर आता जास्त कॉम्पिटिशन नाही, एका बॅचला 100 पोरं सोडते, प्रत्येक यारोमध्ये 100 पोरं सोडते आणि 100 पैकी जे जवळपास 50-50 70-70 अशा प्रकारे पोरं ग्राउंडमध्ये पास केल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एकदम इझी प्रोसेस जे आता अग्निवीर आर्मी भरतीमध्ये या ठिकाणी झालेली आहे, एक लक्षात ठेवा। तर रिझल्ट जे आर्मी भरतीचा हा लवकर तुम्हाला पाहायला भेटणार आहे, संयम आपल्याला ठेवायचा आहे, एक लक्षात ठेवा। ह्या 4-5 दिवसाच्या अंदर या ठिकाणी लिस्ट लागणार आहे, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, यारो मुंबई या सर्व 5ही यारोची। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जसा रिझल्ट लागला तसंच तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय